नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर रोपं दिसतात, पण ती घरी आणल्यानंतर जगत नाही, मरून जातात आणि आपल्याला प्रश्न पडतो की इतकं टवटवीत दिसणारं रोप घरी आणल्या गेलं कसं? तुम्ही ना खूप मोठ्या चुका करतायत म्हणून हे सगळं होतंय. नेमका या चुका काय, त्यावर उपाय काय, व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नंबर 1 आणि सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे नर्सरीतून आणल्या लगेच ती झाडं आपण कुंडीत लावतो. तुम्ही जर हे करत असाल ना तर खूप मोठी चूक करतायत. कारण मंडळी, नर्सरीतलं वातावरण आणि तुमच्या घरचं वातावरण ना वेगळं असतं. आणल्या लगेच तुम्ही जेव्हा रिपॉट करतात म्हणजे ते झाड लावतात तेव्हा झाडाच्या मुळांना किंवा झाडाला एक प्रकारचा शॉक बसतो. नर्सरीतून आणलेलं रोप हे 4 ते 7 दिवस घरातल्या तुमच्या इतर झाडांच्या शेजारी ना सावलीमध्ये ठेवा, जेणेकरून ते तुमच्या घराच्या वातावरणाशी थोडं जुळवून घेईल आणि नंतरच त्याला रिपॉट करायचं. ही चूक अजिबात करू नका आणि हा सांगितलेला उपाय नक्की फॉलो करा. नंबर 2 ते म्हणजे भल्या मोठ्या किंवा खूप छोट्या कुंडीची निवड करणं. छोट्या रोपासाठी खूप मोठी कुंडी वापरली तर मातीत जास्त पाणी साचतं आणि त्यामुळे ना रूट रॉट होतो, म्हणजे जी मुळं असतात झाडांची, रोपांची, ती सगळी चढायला लागतात. आता त्याच्यावर उपाय काय? रोजच्या पिशवीपेक्षा किंवा सध्याच्या आकारापेक्षा फक्त 2 ते 3 इंच मोठी कुंडी तुम्हाला निवडायची आहे, जेणेकरून व्यवस्थित जागा सुद्धा राहील, हवी तेवढीच माती राहील, हवी तेवढंच त्याला पाणी राहील आणि तुमचं रोप खूप छान वाढेल. नंबर 3 ते म्हणजे ड्रेनेज होल. अर्थातच पाण्याचा निचरा होणारं जे काही छिद्र आहे ते नसणं किंवा बंद असणं. हे जर होत असेल तरी सुद्धा मोठी चूक आहे आणि तुमचं काय झाड जगणार नाही. कारण कुंडीच्या तळाशी छिद्र नसेल तर अतिरिक्त पाणी साचतं आणि मुळांना ऑक्सिजनच मिळत नाही. मग तुमचं झाड कसं काय व्यवस्थित राहणार? तर काय करायचंय तुम्हाला, कुंडीला खाली छिद्र आहे की नाही ते पहिले तपासायचंय नवीन झाड आणल्यानंतर. तर त्यावर तुम्हाला काय करायचंय, एक लहान नारळाची जी शेंडी आहे किंवा मडकं असतं मातीचं, त्याचा जो तुकडा आहे तो ठेवायचा, जेणेकरून माती आहे ना ती छिद्र बंद करणार नाही खालचं, पण पाणी निघून जायला सुद्धा मदत होणार आहे. सो अशा प्रकारे ड्रेनेज होल तुम्ही नवीन रोप आणल्या केलं पाहिजे. पुढे म्हणजे रोपाची जुनी माती पूर्णपणे काढून मुळांना धक्का लागतो. आपण काय करतो, नवीन झाड आणल्यानंतर लगेच त्याला खुरडायला लागतो, पण लाल माती किंवा नर्सरीची माती ही पूर्ण काढून मुळं उघडी गेल्यामुळे ना रोपं सुकण्याची शक्यता ही 90% असते. ही खूप मोठी चूक होते. मग काय त्याच्यावर उपाय? रोपांच्या मुळाभोवती असलेली मूळ माती जी आहे ती जास्त न फोडता ती आहे तशीच नवीन कुंडीत मध्यभागी ठेवायची. म्हणजे तुमच्या झाडांची जी काही मुळं आहेत त्यांना ते जे वातावरण आहे किंवा मातीमधलं जे काही मॉइश्चरचं जे प्रमाण आहे ना ते बॅलन्स करायला खूप 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 मदत होईल. त्यांना अचानक झाडांना काहीतरी वेगळं दिल्याचा भास सुद्धा होणार नाही आणि त्यांना त्रास सुद्धा त्या मुळांना होणार नाही, त्याची वाढ सुद्धा नीट राहील. त्यामुळे ही जी काही चूक आहे ती बंद करा आणि जो काही उपाय दिलाय तो नक्की फॉलो करा. 5वा आणि महत्त्वाची चूक जी आपण करतो ती म्हणजे साधी किंवा कडक चिकन माती जी आहे ती वापरणं. आता बरेचदा काय होतं, केवळ शेतातली किंवा कुंडीतली जुनी कडक माती जी आहे ना ती वापरली की मुळांची वाढ आहे ती खुंटते. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, माती नेहमी हलकी आणि भुसभुशीत अशी ठेवायची, ज्यामध्ये 50% नेहमीची माती आहे, 25% कोकोपीट किंवा वाळू टाका, 25% शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट असतात जे आपलं गांडूळ खत आहे, सेंद्रिय खत आहे, त्याचा वापर करा, त्याचं मिश्रण करा आणि मग त्याच्यामध्ये रोप लावा. बघा तुमचं रोप किती छान राहतंय. पुढची चूक ती म्हणजे कुंडीत रोप खूप खोल किंवा खूप वर लावणं. आता कसं आहे मंडळी, झाडाला मुख्य खोडाचा जो काही भाग आहे तो जास्त माती खाली गाडला गेला ना तर तो कुचतो. त्यामुळे रोपाची मुळं जितकी आधीच्या पिशवीत म्हणजे जी तुम्ही आणताय त्या पिशवीमध्ये गाडली होती ना तितकीच नवीन कुंडीत माती खाली असली पाहिजे. कुंडीच्या वरच्या कडेपासून 1 ते 2 इंच जागा पाणी देण्यासाठी रिकामी तुम्हाला ठेवायची, म्हणजे बघा तुमचं रोप खूप व्यवस्थित आणि व्यवस्थित टवटवीत वाढेल. 7वी चूक ती म्हणजे रिपॉटिंग करताना लगेच रासायनिक खत घालणं. आता काय करतो आपण, नवीन लावलेल्या रोपाची मुळं ही खूप नाजूक असतात. लगेच त्याला युरिया किंवा DAP किंवा कडक खतं जी आहेत ना ती घातली की ती मुळं जळून जाऊ शकतात, त्यांना ते सगळं लगेच झेपत नाही. मग काय आहे तर सुरुवातीला फक्त थोडंसं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट तुम्ही टाका. झाड स्टेट झालं ना म्हणजे अंदाजे 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही इतर खतं टाकू शकता. पुढची चूक ती म्हणजे कडक उन्हामध्ये रिपॉटिंग करणं. आता दुपारी कडक उन्हामध्ये झाडं लावली ना की पानांमधलं पाणी वेगानं उडून जातं आणि रोपं सगळी तुमची कोमजतात आणि म्हणूनच ती मरतात.
काय असतं, झाडं नेहमी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा ढगाळ वातावरणातच कुंडीत लावली पाहिजे, जेणेकरून झाडाला रात्रभर रिकव्हरी करायला ना पुरेसा असा वेळ मिळतो. त्यामुळे योग्य पटीनं झाडं लावणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे लावल्यानंतर लगेच कडक उन्हामध्ये ठेवणं. नवीन आणलेलं जे झाड आहे ते लगेच गॅलरीत गच्चीमध्ये जाऊन कडक उन्हामध्ये तुम्ही ठेवलं तर कसं काय तुमचं झाड वाचणार आहे. रिपॉटिंग करायची असेल तर ती कधी करायची, तर रिपॉट केल्यानंतर झाडाला पाणी द्यायचं. पुढचे 4 ते 5 दिवस थेट उन्हात न येणाऱ्या पण चांगला उजेड असलेल्या अशा सावलीच्या ठिकाणी तुम्हाला ते झाड ठेवायचं आहे, म्हणजे याचा तुम्हाला फायदा होईल आणि झाड जिवंत राहील. शेवटची जी चूक आपण करतो ते म्हणजे अति पाणी देणं किंवा अजिबातच पाणी न देणं. पाणी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे झाडाच्या वाढीसाठी, पण झाड सुकू नये म्हणून तुम्ही रोज भरपूर पाणी देत असाल तर ते झाड काहीही वाचणार नाही, ते उलट अपाय होऊन मरू शकतं. त्यामुळे रोप लावल्यावर पहिल्या दिवशी तळाच्या छिद्रातून ना पाणी येईपर्यंत व्यवस्थित पाणी द्या. त्यानंतर मातीचा वरचा थर जो आहे सुकलेला तुम्हाला दिसला तरच तुम्हाला पाणी द्यायचंय. उगाच वाटतंय म्हणून भरपूर पाणी द्यायचं नाही, किंवा उगाच मी असं सांगितलंय म्हणून जाऊ दे, थोडं सुकू दे, थोडीशी माती अजून ड्राय आउट होऊ दे, मग पाणी टाकू, असंही करायचं नाहीये. जर तुम्ही झाडाचं रोप घेऊन येतात, एखादं रोपटं घेऊन येतात, तर त्याला आपल्या बाळासारखी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा जिवंतच शेवटी ती गोष्ट आहे. त्यामुळे ती सजीव गोष्ट आहे, त्याच्यामुळे तिला सजीवासारखंच ट्रीट करा. आणि जसं तुम्ही तुमच्या बाळाचं, तुमच्या लहान मुलाचं रक्षण करताय, त्याची काळजी घेताय, तशीच त्याची काळजी घ्या. बघा, या ज्या काही चुका आहेत त्या आपण वरचेवर करतो, नकळत करतो, पण आपल्याला त्याच्यामुळे कळतच नाही की आपल्या झाडाचं किती नुकसान होतंय. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुमचं रोप खूप मस्त वाढेल, बहरेल. फुलझाड असेल तर त्याला खूप चांगली फुलं येतील, आणि जे आपल्याला रिग्रेट होतो ना की अरे यार एवढं झाड आणलं आणि ते वाचतच नाहीये, तो रिग्रेटच होणार नाही. आणि अगदी तुम्ही म्हणजे मी तुम्हाला लिहून देते, जेव्हा तुम्ही हे सगळ्या प्रोसेसमधनं जाल ना तेव्हा तुम्ही झाडं प्रेमी व्हाल. तुम्ही बॉटनी करा अथवा नका करू, पण तुम्हाला झाडं लावायला आवडेल, त्यांचं संगोपन करायला आवडेल. सो ही एक प्रोसेस आहे, ती सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आमच्या सगळ्या गार्डनिंगच्या व्हिडिओवर तुम्ही भरपूर प्रेम करताय, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभारी आहे. अजून तुम्हाला गार्डनिंगच्या रिलेटेड काही व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, ते सुद्धा आपण करू. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा.